ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस करायचं आहे किंवा ऑल ओव्हर इंडियामध्ये एमबीबीएस करायची इच्छा आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांनी पालकांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे. ते म्हणजे एनएमसी कडून आता एक नोटिफिकेशन आलेलं आहे. काही कॉलेजेसची जागा वाढलेली आहे. ऑल ओव्हर इंडियामधल्या बऱ्याचशा कॉलेजच्या काही जागा वाढलेल्या आहेत, त्यात महाराष्ट्रात देखील काही जागा वाढलेल्या आहेत. ठीक आहे, पण यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजचं असं काही वाढलेल्या आपल्याला बघायला भेटल्या नाहीत. फक्त एम्सचे जे एक्झिस्टिंग कॉलेज होते तिथं सीट मॅट्रिक्स एवढं वाढलेलं आहे, पण प्रायव्हेटचे डीम कॉलेजमध्ये बऱ्याचशा कॉलेजचे जागा वाढलेल्या आहेत. ठीक आहे, तर एक्झॅक्टली ह्या जागा कशा पद्धतीने वाढलेल्या आहेत, त्याच पद्धतीनं जे महाराष्ट्रामध्ये नवीन सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आलंय त्याचं फी स्ट्रक्चर काय आहे, प्रत्येक कॅटेगरीनुसार एक्झॅक्टली फीस किती घेतली जाणार आहे, तिथलं हॉस्टेल मेसचं फीस किती आहे, हे चॉईस फिलिंग सध्या तर चालू झाले, त्यामध्ये त्या कॉलेजचं नाव देखील आलेलं आहे. परंतु चॉईस फिलिंग करताना फी स्ट्रक्चर देखील माहित असणं तेवढंच जास्त गरजेचं आहे. या सर्व गोष्टी मी आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये शेअर करणार आहे, आपल्या युट्यूब चॅनलमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं. मित्रांनो बघा, हे एनएमसीचं नोटिफिकेशन आहे, त्याच्यामध्ये सीट मॅट्रिक्स कशा पद्धतीने आलेला आहे हे लक्षात घ्या. अश्विनी जे मेडिकल सेमी गव्हर्नमेंट कॉलेज होतं इथे 50 जागा वाढलेल्या, ऑलरेडी 100 होत्या, त्याचा 150चा इंटेक झालेला आहे. ठीक आहे, त्यानंतर दुसरी गोष्ट काय आहे, दत्ता मेघे मेडिकल कॉलेज नागपूर. आता हे कॉलेज आहे डीम टू बी युनिव्हर्सिटी. ठीक आहे, इथे आधी 150 जागा होत्या, नागपूरच्या कॉलेजला. ठीक आहे, 150 जागा होत्या, इथे 250 जागा झालेल्या, 250. ओके, त्यानंतर बघा दुसरं काय आहे, बाकीचं तर जास्त काय असं चेंज नाही. अजून एक नवीन कॉलेज तेवढं मात्र आलेलं आहे. आता हे नवीन आलेलं कॉलेज कोणतं आहे हे देखील इथे तुम्ही बघू शकता. आता इथे बघा 0-50 हे ESICचं कॉलेज ऑलरेडी सेकंड राऊंड आलेलं होतं. आता या राऊंडला आलेलं कॉलेज महत्वाचं कोणतं आहे, श्रीमती सखुबाई नारायणराव कटकाडे मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर. इथे 100 जागेची परमिशन मिळालेली आहे. ही अत्यंत विद्यार्थ्यांसाठी चांगली गोष्ट आहे. त्यानंतर DY पाटील स्कूल ऑफ मेडिसिन हे देखील डीम टू बी युनिव्हर्सिटी कॉलेज आहे. इथे ऑलरेडी सेकंड राऊंडला 50 जागा आलेल्या होत्या, आता 50 जागा वाढून आलेल्या आहेत. त्यामुळे इथे टोटल 100 जागेचा अप्रुव्हल आपल्याला इथे दिसत आहे. ठीक आहे, बाकीचं असं काही हे नाहीये, ऑलरेडी जशा गोष्टी आहेत त्याच पद्धतीने आहेत. मग हे सीट मॅट्रिक्स विद्यार्थ्याला पालकांना माहित असलं तेवढंच जास्त गरजेचं आहे. याच्यामध्ये काही बाहेरच्या राज्याचे पण काही कॉलेजचे वाढणार आहे. एंटायर पीडीएफ मी आपल्या ग्रुपमध्ये शेअर करतो. आता एक्झॅक्टली हे जे महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आता आलेलं आहे याचं फी स्ट्रक्चर कशा पद्धतीनं आहे, मुलांसाठी कसं असणार आहे, मुलींसाठी कसं असणार आहे, ते देखील आपण आता इथे लगेच क्लिअर करू. ठीक आहे, आता इथे तुम्हाला दिसत असेल हे जे कॉलेज आहे श्रीमती सखुबाई नारायणराव कटकाडे मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर, कोकमठाण, तालुका कोपरगाव येतो आणि याचा जिल्हा अहमदनगर येतो. ठीक आहे, आता इथे बघा फी स्ट्रक्चर कसं आहे. आता ज्या विद्यार्थ्याचं ओपन कॅटेगरी आहे त्यांना 7,72,727 हे ट्युशन फीस आहे मित्रांनो. आणि डेव्हलपमेंट फीस किती भरायची आहे, 77,273, म्हणजे 8,50,000चा डीडी फॉर ओपन कॅटेगरी ट्युशन फी आणि डेव्हलपमेंट फीचा. आता जे विद्यार्थी EWS EBC मध्ये येतात किंवा SCBC म्हणजे मराठा कास्टमध्ये येतात अशा विद्यार्थ्यांना ट्युशन फी हाफ पडणार आहे, म्हणजे 3,86,364. डेव्हलपमेंट फी तर तेवढीच असते, म्हणजे टोटल 4,63,637. ओबीसी मध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना सेम 4,63,637. SBC VJNT मध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना ट्युशन फी टोटली माफ आहे, 0 आहे, आणि डेव्हलपमेंट फी जेवढी आहे तेवढी भरायला लागते. SC आणि ST मध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना ट्युशन फी 0 असते, डेव्हलपमेंट फी 0 असते, त्यामुळे इथे काहीच फी पडणार नाही. आता जे मुली आहेत कुठल्या EWS EBC SCBC OBC या सर्व मुलींसाठी ट्युशन फी ऍज पर महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या GR प्रमाणे ट्युशन फी टोटली 0 आहे, डेव्हलपमेंट फी तेवढी भरावी लागणार. त्याच्यामुळे 77,273 रुपये हे त्यांना फी भरायची आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने हे झालं ट्युशन फी आणि डेव्हलपमेंट. व्हॉट अबाउट हॉस्टेल अँड मेस, तर आपण ते देखील इथे क्लिअर करू. आता बघा इथे हॉस्टेल अँड मेसचं पण इथे त्यांनी सांगितलेलं. आता अदर फीस मध्ये बघा, कॉशन मनी डिपॉझिट 50,000 हे सर्वच विद्यार्थ्यांना द्यावे लागणार आहेत. आता इथला हा चार्ट आहे, सर्व विद्यार्थ्यांसाठी सेम राहणार आहे, कॅटेगरीचा काही याच्यामध्ये नसणार. कॉशन मनी डिपॉझिट आहे ते 50,000, दॅट विल बी रिफंडेबल, हे तुम्हाला वापस मिळतं. हॉस्टेल अँड मेस 2,70,000, थोडंसं जास्त पण ठीक आहे, 2,70,000. पुन्हा स्टुडंट वेलफेअर 530 असतं, हे डिझास्टर मॅनेजमेंट वगैरे हे सर्व. आणि एलिजिबिलिटी युनिव्हर्सिटी फीस असते ती 10,500, म्हणजे जवळपास नाही म्हणलं तरी 2,70,000 आणि हे 50,000, 3,20,000 आणि ते 10,000 म्हणजे 340, म्हणजे टोटल आपण पकडू शकतात 3.5. इतर खर्च किती झाला याच्यामध्ये हॉस्टेल मे सगळं आलं, पण पुढच्या वर्षीपासून हे 50,000 तुम्हाला माफच आहे, म्हणजे फक्त पहिल्या वर्षी भरायचे, म्हणजे सेकंड इयर पासून फक्त 2,70,000 एवढाच खर्च आहे. आणि इथला हा तुमच्या कॅटेगरीनुसार बघायचा. अशा पद्धतीने हे फी स्ट्रक्चर आहे. कॉलेजची चॉईस फिलिंग करताना विद्यार्थ्यांनी या गोष्टीचा नक्की विचार करायला पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालंच नाही अशा विद्यार्थ्यांनी असे कॉलेज ऍड करणं तेवढंच जास्त गरजेचं आहे. त्यामुळे ह्या सर्व गोष्टीचा विचार चॉईस फिलिंगच्या वेळेस विद्यार्थी आणि पालकांनी नक्की करायचा आहे. या राऊंडला महत्वाचं अजून एकदा सांगतोय, या राऊंडला कॉलेज मिळालं तुम्हाला घ्यावंच लागतं.
या राऊंडला कॉलेज मिळाल्यानंतर आधीच राऊंड 1 राऊंड 2 ची सीट बाय डिफॉल्ट कॅन्सल होत असते. राऊंड 3 ला जे कॉलेज मिळालं तिथं तुम्हाला ऍडमिशन घ्यावंच लागणार. राऊंड 3 ला सीट मिळाल्यानंतर तिथून कसल्याही प्रकारचं अपग्रेडेशन नसतं, तुम्हाला तुझ्या पुढच्या राऊंडला जाता येत नाही. त्या पुढच्या राऊंडला त्याच विद्यार्थ्यांना जाता येणार आहे ज्यांना आतापर्यंत कुठलंही कॉलेज मिळालेलं नाही. ठीक आहे, चॉईस फिलिंग करताना या सर्व गोष्टींचा तुम्ही विचार करणं गरजेचं आहे मित्रांनो. असेच जास्तीत जास्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. काही अडचणी असतील कमेंट सेक्शन मध्ये सांगा, त्यावर नवीन व्हिडिओ बनवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. थँक्यू सो मच.